नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज। महाकुंभ 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराजच्या पवित्र संगमात स्नान केले आणि सूर्यदेवाची पूजा केली। या प्रसंगी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते। महाकुंभ 2025 चा उत्सव केवळ देशभरातच नव्हे तर परदेशातही एक आकर्षण बनला आहे। संगमकडे येणाऱ्या 50 कोटींहून अधिक लोकांनी यावर्षी पवित्र स्नान केले। व्हीव्हीआयपी व्यक्तींनीही यामध्ये भाग घेतला। सोमवारी राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रयागराजच्या संगममध्ये पवित्र स्नान केलं। राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीने महाकुंभात एक विशेष भावनिक वातावरण तयार झालं। पांढऱ्या कपड्यात भावनिक पद्धतीने त्यांनी संगमात स्नान घेतले आणि त्यानंतर सूर्यदेवाची पूजा केली। त्यांच्या या भावनिक समर्पणाने उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली। राष्ट्रपती मुर्मूंच्या या सांस्कृतिक कृत्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी महाकुंभाच्या आयोजनावर चर्चा सुद्धा त्यांनी केली। उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील यावेळी उपस्थित होत्या। राष्ट्रपती मुर्मू यांनी त्रिवेणी संगमावर पक्ष्यांना अन्नदान केलं, जो एक अत्यंत प्रतिकात्मक आणि धार्मिक संदेश देणारा क्षण आहे। महाकुंभाच्या विविध भागांमध्ये पवित्र स्नानाचा हा सिलसिला सुरू आहे आणि पहाटे 3 वाजल्यापासून लोक संगमात स्नान करतात आहेत। संगमावर उपस्थित असलेल्या हजारो लोकांना राष्ट्रपतींच्या दर्शनाची उत्कंठा होती आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे कार्यक्रम शांततेत पार पडला। महाकुंभ 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भावनिक उपस्थितीने सूर्यदेवाची पूजा करतानाचे दृश्य संपूर्ण भारतात एक धार्मिक समर्पणाचे प्रतीक ठरले आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली महाकुंभच्या आयोजनाची प्रशंसा करण्यात येत आहे। आणखी अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।